आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी.एल. कराड यांच्या कामगार क्षेत्रातील प्रामाणिकपणा, लढाऊ नेतृत्वावर विश्वास ठेवून आसनगाव औद्योगिक क्षेत्रातील सॅमकॉन इंडस्ट्रियल कंट्रोल्स लिमिटेड या कारखान्यातील कामगारांनी सिटू संलग्न महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटनेचे स्वीकारले सदस्यत्व. सिटू जिंदाबादच्या घोषणेत नाशिकवरून विशेष वेळ काढून उपस्थित मार्गदर्शक कॉम्रेड संतोषजी काकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून युनियन बोर्डाचे अनावर करण्यात आले. यावेळी त्यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सिटूचे राज्य कमिटी सदस्य तथा खजिनदार कॉम्रेड संतोष काकडे यांनी सिटूचे ध्येय धोरणे समजावून सांगितली. त्यानंतर सिटूचे राज्य कमिटी सदस्य तथा तालुका अध्यक्ष कॉम्रेड विजय विशे यांनी शहापूर, मुरबाड, भिवंडी क्षेत्रातील कामगारांबरोबरच आसनगावमधील कामगारांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी सॅमकॉन कामगारांनी सिटूला संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. यावेळी कंपनीचे कमिटी मेंबर कॉम्रेड दीपक मडके आणि सॅमकॉन कंपनीचे लढाऊ कमिटी मेंबर कॉम्रेड पिंटेश पवार, कॉम्रेड सचिन पवार, कॉम्रेड योगेश भगत, कॉम्रेड जगदीश मांजे, कॉम्रेड दत्तात्रय निमसे आणि कामगार वर्ग यावेळी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. मुरबाड शहापूरचं तुमच्या वाडा इथपर्यंत कॉम्रेडने काम केलेलं आहे. घर कामगार असो द्या, बांधकाम कामगार, सर्वांसाठी काम केलेलं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही सिटूमध्ये आले आणि तुम्हाला डॉक्टरांबरोबरच कॉम्रेड विजय विशेंसारखं नेतृत्व भेटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण जिथं म्हणतो की आपलं भाग्य आहे. कॉम्रेडला मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन नाही लाल कॉम्रेड आमचे मार्गदर्शक कॉम्रेड संतोषजी काकडे, बरोबर आमचे सहकारी दीपक मडके, रघुनाथ खाडे, दिलीप कराळे आणि आता तुम्हीसुद्धा आमचे सहकारी आहात. आणि कॉम्रेड काकडेचं सांगायचं तर ही आमची वरिष्ठ मंडळी आहे. नाशिक हे मेन सत्ता केंद्र आहे आपलं CI2चं आणि तिथूनच CI2 संबंध राज्यभर फोफावलेली पूर्ण. डॉक्टर कराडांचं तुम्ही कुठेही पहा, तुम्ही गुगलवर टाकलं किंवा फेसबुकवर टाकलं तरी तुम्हाला त्यांची स्पीच येतील किंवा त्यांची संपूर्ण माहिती येईल. संपूर्ण माहिती देशभरात जर विचार केला तर म्हणजे महाराष्ट्रात तर सगळ्यात प्रामाणिक नेतृत्व, कामगार नेतृत्व म्हणजे डॉक्टर डी.एल. कराड. तर त्या परिवारामध्ये तुम्ही सामील झालेला आहात. आम्हीसुद्धा एक कामगार आहेत. आम्हीसुद्धा काम करतो आणि काम करता करता आपली चळवळ आपण पुढे नेतो. आमच्यावर अन्याय झाला, दीपकवर झाला, दिलीपवर झाला, माझ्यावर झाला म्हणून आम्ही लालबावटा आणला. कारण लालबावटा अशी संघटना आहे की फक्त काम करतो. लक्षात घ्या, आमच्यामध्ये CI2मध्ये मनसेचे पण पोरं आहेत, भाजपचे पण आहेत, काँग्रेसचे पण आहेत. सगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांची मुलं पण आहेत. परंतु जेव्हा कामगाराच्या प्रश्नाचा विषय येतो त्यावेळी आम्ही ह्या लालबावट्याच्या झेंड्याखाली उभे राहतो. अन्याय झाला तर आम्ही लालबावट्याच्या झेंड्याच्या खाली उभे राहून तो अन्याय सोडून घेतो. आपण कधी जर समजा आपल्या काही गोष्टी करून जर आदेश आला तर मग आपल्याला केवळ भले तो मनसेचा असो किंवा अजून कुठल्या पक्षाचा असो, भाजपचा असो, काँग्रेसचा, ते लालबावट्यातून आदेश पाळतात. कारण तेवढी आत्मीयता आपल्या पोरांमध्ये येते. मी तुम्हाला एवढंच सांगेल, म्हटलं आता हायकोर्टात जायचं आहे, पुढे मिटिंग आहे, त्यांना मला सोडायचं म्हटलं तुम्ही आसनगावनी जा. तुम्हाला एवढंच सांगेल, काळजी करायची गरज नाही. आता आसनगावमध्ये युनियन झाली ना, या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त आनंद मला आहे. कुठलंही आंदोलन शहापूरमध्ये असलं तर 2,000 परिवारांच्या समोरच्या रस्त्यावर वाटले कारण तुमच्यापर्यंत ते पत्र पोहोचले असतील. आमची एक मनापासून इच्छा आहे की ह्या औद्योगिक पट्ट्यामध्ये म्हणजे फक्त आता बाकी पट्ट्यात तर सर्वीकडे आहे किमान वेतन, आडगाव आणि आसनगावमध्ये किमान वेतन कायद्याची पायमल्ली होती. पूर्ण लोकांना किमान वेतन मिळत नाही, जे सरकारने ठरवून दिले ते. आणि त्या किमान वेतनाच्या मधून सुद्धा इथे लोकांचे पैसे खाल्ले जातात. मग ते कुठे जातात त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही CI2 परिवारात दाखल झाले या गोष्टीचा मला मनस्वी आनंद झालेला आहे. काळजी करण्याची गरज नाही आहे. या शहापूरमध्येच आपण तुमच्यासारखेच 2,500 युवक आहोत. तुम्हाला जरी कधी गरज लागली, तुम्हाला वाटेल आम्ही 31 आहोत, 31 नाही तुम्ही शहापूरमध्ये 2,500 युवक आहेत, त्यांचे कुटुंबे आहेत, शेतकरी आहेत. असा 10 ते 15 हजाराचा आकडा आपण इथे तुमच्याशी 10 ते 15 हजार लोक इथं एनी टाईम उपस्थित राहतील. त्याच्या पुढे लागले तर पुढे नाशिकमध्ये जर 25,000 मेंबर आहेत, लाखोनी संख्येने आणि संबंध महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी सभासद आपले. लक्षात घ्या, तर याची काळजी करायची गरज नाही. आणि CI2 ही लढाऊ कामगार संघटना आहे. फक्त एक की आपण कधी कायद्याला हात घालायचं नाही, आपण कायदा तोडायचा नाही. जर मालकाने कायदा तोडला तर त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल, जशाच तसे. हे तुम्हाला मी तर लिखून सांगतो. 100% तुम्हाला न्याय मिळेल. तुम्ही कायम कामगार आहात. पण येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण म्हणजे पट्ट्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला काही युनिट लावली पाहिजे असं काही नाही.
ते कोणाचे काही प्रश्न असतील, कारण त्यांची पिळवणूक होते. तुम्ही आज युवक आहात, तुमच्या बरेचसे आता तुमचं तुम्ही किमान थोडी सर्व्हिस झाले, बरेचसे पोरं असे आहेत त्याचे 200-250 रुपयामध्ये काम करतात. काय 250 रुपयाला काय येते? मोबाईलचा रिचार्ज आहेत लक्षात घ्या. आणि त्याच्यावर आपलं कुटुंब चालवायचं, म्हणजे किती पिळवणूक आहे. आणि असं नाही की आपण आपल्या मनाचं मागतो, आपल्याला सरकारने किमान वेतन ठरवून दिलेलं आहे. ते किमान वेतन सुद्धा इथं दिलं जात नाही. 17,000 असेल, 18,000 असेल, त्याच्यावर तुम्हाला बोनस हा 8.33% हा बोनस दिलाच पाहिजे कायद्याने, तो दिला जात नाही. अनेक सुविधा आहेत. व्हेरिएबल डीए दिला पाहिजे कायद्याने, जो महागाई भरता वाटतो महागाई भरते. तर हे सर्व गोष्टी आपण तुम्हाला शिक्षित करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही शिक्षित होऊन तुम्ही इथल्या लोकांना न्याय देण्यासाठी सक्षम व्हाल, एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. संघटना पारदर्शक चालते. जसं काँग्रेसने आता सांगितलं की आम्ही तुमच्या व्यतिरिक्त त्याच्या इतर कोणी संघटना असतात, त्यांची वेगळी बैठक असते, हॉटेलवर बाहेर चर्चा होईल, कुठेतरी डील होईल, किंवा तिकडनं आल्यावर मग तुम्हाला सांगतील ठरलं आहे आपलं, तुम्हाला सांगणार. तसं नाही. या कमिटीच्या बोर्डावरती नावं आहे तिथे, या लोकांना प्रत्येक वेळी आम्ही सोबत घेऊन जाऊ. इथे उपस्थित असतील त्याच्यापैकी त्यांना घेऊन जाऊ. ते नसतील तर तुमच्यापैकी कामगार कोणीतरी घेऊनच आम्ही मालकाच्या कॅबिनमध्ये जाऊ. ही आमची पद्धत आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे काम चालतं. उद्या माझ्याविषयी तुम्हाला काही सांगितलं तरी का विजयविषयी असा आहे, फ्रॉड आहे, ते हे तुम्ही त्याच्या मागे नका लागू. अजून कोणाच्याविषयी सांगलं जाईल, दीपक आहे किंवा दिलीप आहे, हे बघा असं काही तुम्हाला कोणी सांगितलं तर तात्काळ आमच्या समोर आणायचं. दूध का दूध, पाणी का पाणी करायचं. आणि आम्ही आमची काळजी घेतो. आज शहापूरमध्ये ललित पाईप असेल, टीटीके प्रेस्टीज असेल, ट्रिगर व्हेंटिलेशन असेल, त्याचबरोबर मुरबाडमध्ये स्पार्क मिंडा आहे, रेसिटेक्स आहे, थोरात फिल्ट्रेशन आहे, लॉयड मेटल आहे, त्याच्यानंतर ओरिएंटल विनेर, अशा अनेक कंपन्या आहेत. तिथल्या कामगारांनी आपल्या संघटनेवर विश्वास ठेवून पुढे गेला. आणि सर्व काम जे आहे तो आम्ही डॉक्टर DL कराड असतील, देवीराजी आंबळे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही इथे सुद्धा कामगारांना न्याय दिलेले आहे. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे. निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळेल. आपण कायद्यानेच भांडणार इथे, पण जर कायद्या यांनी हातात घेतला तर मग आपण पण जय करणार नाही, आपण पण त्याच मार्गाने पुढे करणार. काळजी करू नका. ठीक आहे, जास्त काही तुम्हाला मार्गदर्शन करत नाही, काळजी करू नका. तुमचा चांगल्या पद्धतीने वेतनवाढ होईल. मालकाशी आपण आधी प्रामाणिकपणे चर्चा करू. आता त्यांनी बोलवले म्हणून जास्त वेळ नाही आपल्याकडे, थोडक्यात आपण आवडू. नंतर तुमची सविस्तर बैठक घेऊन आपण त्या बाबतीत मार्गदर्शन करू. डॉक्टरला कधी वेळ मिळाल डॉक्टर. हां आणि एक सांगणं आहे तुम्हाला, ऐका. तुमच्या काही गोष्टी जे आहेत तुम्हाला आम्ही सांगतो. संघटना तुमची काय गोष्ट सहन नाही करणार. तुम्ही दारू पिऊन कामावर यायचं नाही. त्याच्यानंतर की झोपायचं नाही कामावर आल्यावर. कामामध्ये दिरंगाई करायची नाही. काम चुकारपणा करायचा नाही. कोणाला अनावश्यक शिवीगाळ करायचीच नाही. कोणी जर तुम्हाला उद्धटपणे बोलला तर आमच्याकडे तक्रार करायची. तुम्ही डायरेक्टली कुठल्याही गोष्टीला अपोज नाही करायचं. ही गोष्ट तुम्ही पाळा. चोरी करायची नाही. या 5 गोष्टी तुम्ही जर केल्या नाही तर तुमच्या पाठीशी आम्ही 100% उभे. चोरी करण्याच्या मागे आम्ही नसणार आहेत. काम चुकारपणा करण्याच्या आम्ही मागे नसणार आहेत. मालकाला उलट असं वाटलं पाहिजे युनियन आली आणि माझं काम वाढलं. तुमची जी तक्रार आहे की आम्हाला काम दिलं जात नाही, बाहेर काम दिलं जातं, तर आपण मालकाला सांगणार का तू इथे काम आणि इथं काम करून घे. त्याचा मोबदला आम्हाला दे, तू बाहेरच्या लोकांना का मोबदला येतो. त्याच्या बाबतीत पण चर्चा होईल. एवढं बोलतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. आज आसनगाव औद्योगिक क्षेत्रामधील सॅमकॉन इंडस्ट्रियल कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांनी CI2चं सभासदत्व स्वीकारलेलं आहे. बदलत्या कामगार कायद्यांच्या पार्श्वभूमीवर कामगारांमध्ये, विशेषतः स्मॉल स्केलच्या कामगारांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. पूर्वीचे जे काही कायदे होते त्या कायद्यांमध्ये बदल करून आताच्या सरकारनं नवीन कामगार कायदे, खोटे कामगार कायदे, ज्यामध्ये कामगाराचं बऱ्याचशा ठिकाणी अहित होणार आहे, असे कामगार कायदे इम्प्लिमेंट केलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटने ते आता पारित केलेत आणि राज्य सरकार ते पारित करण्याच्या तयारीत आहे. त्यास कामगार संघटना निश्चित विरोध करतील. परंतु सॅमकॉन कामगारांचं मी C2 परिवारामध्ये स्वागत करतो. आसनगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये किमान वेतनाचे बरेचसे प्रश्न आहेत आणि त्यामुळे कामगारांना निश्चित किमान वेतन मिळत नाही. प्रॉव्हिडंट फंड, ESIC या असं विविध लाभ सुद्धा दिले जात नाही. त्यामुळे कामगारांमध्ये कुठेतरी थोडंसं एक नैराश्याचं वातावरण होतं. निश्चितच CI2च्या माध्यमातून आम्ही आसनगाव असेल किंवा आजूबाजूच्या ज्या स्मॉल स्केल असतील त्यांना सुद्धा या माध्यमातून आवाहन करतो की कामगारांना त्यांचं मूळ वेतन असेल किंवा जे काही सरकारी फायदे असतील ते तुम्ही द्यायला पाहिजेत आणि कामगारांमध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार केलं पाहिजे. CI2 केवळ फक्त कामगारांसाठीच काम करते असं नाहीये. मालक वर्गाला सुद्धा विविध प्रश्न भेडसावत असतात. विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये, मग आडगाव असेल, आसनगाव असेल किंवा बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये कुठल्याही पायाभूत सुविधा नाहीयेत.
रस्ते नाही आहेत, कामगारांना टॉयलेटच्या सुविधा नाही आहेत किंवा त्याचबरोबर लाईटची पुरेशी व्यवस्था, रात्री अपरात्री कामगाराला जाण्यासाठी तिथे पत असतील, त्या दिव्यांची सुविधा असेल किंवा अनेक हे असेल. विशेषतः बरेचशा महिला कामगार सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांना सुद्धा तुटपुंज्या वेतनावर राबवलं जात आहे. त्यांच्यासाठी जे सरकारने घालून दिलेली नियमावली आहे ती पाळली गेली पाहिजे. त्यांना रात्री अपरात्री जाण्या येण्यासाठी सुरक्षा प्रदान केली पाहिजे. अशा बऱ्याचशा सुधारणा होणे गरजेचं आहे. मी सॅमकॉन कामगारांना निश्चितच या माध्यमातून आश्वासित करील की तुम्ही योग्य अशा संघटनेकडे आलेला आहात. तुम्हाला निश्चितच न्याय मिळेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण योग्य व्यासपीठावर वेळोवेळी मांडू आणि तुमच्या कामगारांच्या प्रगतीबरोबरच कंपनीची सुद्धा प्रगती होईल या गोष्टींकडे CI2 विशेष लक्ष देईल. धन्यवाद. CI2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्य अध्यक्ष लढाऊ कामगार नेतृत्व डॉक्टर DL कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशस्वी नेतृत्वावर विश्वास ठेवून सॅमकॉन इंडस्ट्रियल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार आज CI2 मध्ये दाखल झालेले आहेत.